लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती। मुलगी प्रत्येक फोनवर हसत एकच म्हणायची, आई मी खूप सुखात आहे, तू माझी काळजी करू नको। पण त्या हसण्यामागे लपलेलं दुःख आईच्या मनाला स्पष्ट ऐकू यायचं। आई प्रत्येक वेळी विचारायची, खरंच ना बाळा, तू ठीक आहेस? आणि मुलगी नेहमी हसत विषय बदलायची। एक दिवस दुपारी अचानक शेजारच्या एका बाईचा फोन आला। तिचा आवाज घाबरलेला होता। ती म्हणाली, ताई तुमची मुलगी ठीक नाही, कृपा करून एकदा येऊन बघा। एवढा ऐकताच आईने एक क्षणही विचार केला नाही। तिने ना वेळ पाहिला ना अंतर। ती ज्या कपड्यात होती त्याच कपड्यात मुलीकडे निघाली। अनेक तासांच्या प्रवासानंतर ती मुलीच्या दारात पोहोचली। दार उघडलं आणि समोर तिची मुलगी उभी होती। चेहऱ्यावर माराचे डाग होते, हात भाजलेला होता, डोळ्यांभोवती काळी वर्तुळ होती। पण तरीही ती आईला पाहून हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, आई तू कशाला आलीस? मी ठीक आहे। हे शब्द ऐकताच आईने काहीच बोललं नाही। तिने अलगत मुलीचा भाजलेला हात आपल्या हातात घेतला, त्या जखमेवर प्रेमाने फुंकर मारली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा तू लहान असताना चुलीच्या उष्णतेने तुझं बोट जळलं होतं, तेव्हा रात्रभर मला झोप लागली नव्हती। आणि आज संपूर्ण तुझं आयुष्य जळतंय, मी शांत कशी बसू? तुझ्या प्रत्येक जखमेची वेदना माझ्या काळजात होते ग। हे ऐकताच मुलगी स्वतःला सावरू शकली नाही। ती आईच्या मिठीत कोसळली।